संपर्क कार्यालयाचं उद्घाटन झालं त्या ठिकाणी सर्वच पराभूत उमेदवार काल एकत्र आले होते. त्यांनी तुफान फटकेबाजी केली आणि विशेष म्हणजे तुमचे प्रतिस्पर्धी पराभूत उमेदवार गोरंट्याल सुद्धा त्या ठिकाणी होते. त्यांनी असं म्हटलं की जालना शहरामध्ये मतलब के है यार मगर सब दिल के सब काले है, मौका मिलते ही ये डसने वाले, किसमें कितना जहर है हमको मालूम है क्योंकि सबसे ज्यादा साफ हमी नेपाली. अरे नाही नाही, हे एखादा मूर्ख माणूस असं बोलू शकतो. मुलामध्ये निवडून आलो ते आपल्यामुळं निवडून आलो, स्वतःमुळं पडलो तो लोकांमुळं पडलो. जनतेला दोष देणं हे चांगलं नाही. मीही अनेकदा पराभूत झालो, पण मी कधीच लोकांना द्वेष दिला नाही, कधी लोकांना नाव ठेवलं नाही. आणि ठीक आहे, हा लोकांचा अधिकार आहे. आणि त्यामुळे तुम्ही लोकांना आस्तींचे साप म्हणताल, हा तर ऐशान फरामसपणा आहे, शुद्ध ऐशान फरामसपणा आहे. ज्या लोकांनी तुम्हाला निवडून दिलं तुम्ही फतव्याचं बोलताल की मेरे खिलाफ फतवा निघला. अरे त्या फतव्याने तुम्ही निवडून आले 3 वेळेस, फतव्याने तुम्ही निवडून आले 3 वेळेस, आता तुम्ही लोकांना म्हणताल. आता शुद्ध ऐशान फरामसपणा आहे. त्यामुळं मला असं वाटतं की ठीक आहे, पराभव पचवावा लागतो आणि ती पराभव पचवण्याची ताकद त्यांच्यामध्ये नाही. मला असं वाटतं की आता त्यांची दुकान पूर्ण बंद होणार आहे. त्यांची धडपड ही महानगरपालिकेची आणि महानगरपालिका त्यांचं पोटापाण्याशी संबंधित विषय त्यांचा, हा त्यांचा खाण्याचा विषय, पोटापाण्याचा विषय त्यांचा. आणि त्याची दुकानदारी ती दुकानदारी बंद करणार आहे मी यावेळेस. मी 5 वर्ष वाट पाहणार नाही, कैलास गोरंट्याल एकदा बोलला म्हणजे बोलला. अरे त्याची दुकानदारी बंद करून टाकणार मी. सांगा, महानगरपालिकेमध्ये त्यांचं खाण्याचं कुरण आहे ते. निश्चितपणे आम्ही कामाला सुरुवात केलेली, लोक आमच्या पाठीमागे उभा आहेत. मी जर त्यांच्यासारखे 25 लोकांना नगरसेवक बनवण्याचे आश्वासन दिले असते तर मी माझ्यासाठी महापौर म्हणले ते. मी 25 नाही, मी एकच नाव सांगितलं फक्त. आम्ही 25 नाव जाहीर केले नाही. तो धंदा त्यांचा आहे, आमचा नाही धंदा. बरं, आपल्याबद्दल कोणाचं नाव जाहीर करण्यात आलं ते सर्व दुनियाला माहिती आहे. मी विष्णू पाचपुरेचं नाव अगोदरच जाहीर केलेलं आहे. महापालिकेची तयारी आता कशी करू? 100% सर्व लोक माझ्यासोबत आहेत. आणि माझी विनंती आहे की खरं तर केंद्रामध्ये सरकार आहे, राज्यामध्ये सरकार आहे. इथं जालन्यामध्ये तुम्ही काही वेडवाकडं केलं तर मग आपल्या स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेऊ नका. विकासाच्या नावाने बॉम्ब मारता येणार नाही मग लोकांना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.